चंद्रपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हे दाखल केले। या 3 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक झाली असून अधीक्षक संजय पाटील फरार आहेत। अधीक्षक संजय पाटील यांच्यावर तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजता एका शिष्टमंडळाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्याकडे केली। चंद्रपूरच्या मद्य घोटाळ्यातील आरोपींची चौकशी करून कारवाई करण्याबाबत यावेळी उपअधीक्षक भोसले यांना स्मरणपत्र दिले। यावेळी जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, इम्दाद शेख, अक्षय येरगुडे, प्रफुल्ल बैरम, गीतेश शेंडे, अमोल घोडमारे उपस्थित होते। चंद्रपूर जिल्ह्यात देशी विदेशी दारूचे दुकान, बियर बार, वाईन शॉप, बियर शॉप यांना मंजुरी देताना झालेल्या गैरव्यवहाराविरुद्ध कारवाई करण्याकरता स्मरणपत्र दिले। यापूर्वी जिल्ह्यातील अनेक दारू दुकानांच्या वाटपामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची पुराव्याची तक्रार जनविकास सेनेतर्फे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे करण्यात आली होती। आज पुन्हा एकदा जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने पुराव्यांचा गठ्ठा घेऊन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात धडक दिली। या विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांची भेट घेऊन जुन्या तक्रारीबाबत स्मरणपत्र दिले। चंद्रपूरमध्ये काल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक व कार्यालयीन अधीक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यांच्यावर गुन्हे दाखल केले। 2 अधिकाऱ्यांना अटक केली, 1 अधिकारी फरार आहे। मागच्या 2 वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नियम डावलून सरसकट म्हणजे महापूर आल्यासारखा दारूचे दुकानं, देशी दारूचे दुकानं, विदेशी दारूचे दुकानं, वाईन शॉप, बियर शॉपी याचं वाटप सुरू आहे आणि दुसरीकडे ज्यांना मंजुरी दिली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाच्या वसुल्या सुरू आहे। याचे सर्व पुराव्यानिशी आम्ही 1.5-2 वर्षापूर्वी माननीय जिल्हाधिकारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चंद्रपूरला, मुंबईला सर्व ठिकाणी तक्रारी केल्या, कारवाई झाली नव्हती। काल मात्र जी कारवाई झाली खंडणी लाच मागताना, त्याच्या अनुषंगाने आम्ही केलेल्या तक्रारीच्या सगळ्या तक्रारींना रिओपन करून पुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभागचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातले तत्कालीन जिल्हाधिकारी, तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि अनेक पोलीस निरीक्षक जे या सर्व मद्य घोटाळ्यामध्ये गुंतलेले आहे। हा केवळ चंद्रपूरचा मद्य घोटाळा नाही, चंद्रपूर एक सॅम्पल आहे। राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात दिल्लीपेक्षाही 50 पट मोठा असा हा मद्य घोटाळा महाराष्ट्रातला आहे। याची राज्यस्तरावर चौकशी झाली पाहिजे आणि याच्या मंत्र्यासहित, सचिवासहित सगळ्या दोषी लोकांना उत्पादन शुल्क विभागाच्या जेलमध्ये घातलं पाहिजे। जसं केजरीवालांना घातलं तसं यांना सर्वांना जेलमध्ये घातलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। एकीकडे केजरीवाल यांचा 100 कोटीचा घोटाळा असं सांगता आणि त्यांना आतमध्ये टाकता आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट करोडो अरबो रुपयाची देवाणघेवाण करून नियम डावलून दारू दुकानाचं वाटप करण्यात आलं आहे। या मद्य घोटाळ्याची सुद्धा तातडीनं चौकशी सरकारनं करावी व दोषींविरुद्ध कारवाई करावी। चंद्रपूर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून सर्व प्रकरणात त्यांना दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी जनविकास सेनेची मागणी आहे।